व्हिडिओ केला। प्रभू रामचंद्र की जय। जय जय रामकृष्णारी। मुंबई ते पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर तीर्थयात्रा करून आगाशिवाला मी आता आगाशिवातून जकीरवाडी या ठिकाणावरून आम्ही सकाळी पहाटे अक्षय शिंदे, ओंकार शिंदे आम्ही निघालो आणि चाफळ येण्याचा जो ध्यास होता बरेच दिवसाचा, एक महिन्यापूर्वी आम्ही म्हटलं की चाफळला जायचं आहे। आणि इथे आल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या सुरेख अशा पवित्र मूर्तीचं दर्शन झालं। तिथले असणारे पाटील महाराज हेही आम्हाला थोडंसं मानुष्याने केलं की हे मोपतलाल मिलच्या मालकाने 400 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे आणि 400 वर्षापूर्वी मी 35 वर्षापूर्वी ते येऊन गेलो, तर हा परिसर थोडासा कमी वाटला। पण आता का मला ध्यास लागला त्या प्रभुराज वैदिक प्रभूंनी मला इकडे परत आणलं। अशीच त्यांची सेवा करण्यास मला संधी द्यावी। मी पुरा महाराष्ट्रावर प्रवचन कीर्तन करत असतो, तर चाफळला येण्याचा योग बरेच दिवसांना आला आणि ह्या ठिकाणी खूप पवित्र असं ठिकाण पाहिलं, ज्या ठिकाणी सज्जनगड रामदास स्वामी त्या ठिकाणी आलेले होते। त्यांनी मूर्तीसुद्धा मला वाटते त्यांच्या हातून स्थापित केलेली आहे। 11 रुद्र मारुती त्यातली मारुतीची मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहे। दोन आहेत ते, 2 मूर्त्या मारुतीरायांच्या त्याचे स्थापन केलेले आहेत त्या पवित्र भूमीमध्ये। ही पवित्र भूमी म्हणजे आताच्या बरेच वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे, 450 वर्षाचा इतिहास आहे की ह्या ठिकाणी जो जो येईल त्याच्या मनोकामना पूर्ण करतात। अशी ही सेवा व्हावी मारुतीराया प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो। आम्ही सर्वांचं दर्शन झालं, पाटील महाराज भेटले, तसेच राम नामाचे पोवाडे अखंड मुखी ज्याच्या वाचा पडे, धन्य तो एक संसारी राम नामे जो उच्चारी, राम नामे गरजी वाचा काळ आज्ञाधार त्याचा, तुका म्हणे राम नामे आणि कृत्य कृत्य झालो आम्ही ह्या धन्य संसारामध्ये येऊन प्रभू रामचंद्र सेवा करण्यासाठी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, की जय जय।